8वीत शिकणाऱ्या एका मुलीचा एक असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, ज्यामुळे संपूर्ण राज्यातल्या पालकांची झोप उडाली. सोशल मीडियावर एका मुलीचा एक असा वेगळाच व्हिडिओ व्हायरल झालाय. 8वीच्या मुलीच्या पोटदुखी मागचं धक्कादायक सत्य उघडकीस. पालकांनी ही चूक करू नये. 8वीत शिकणाऱ्या एका मुलीचं असं एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला, ज्यामुळे संपूर्ण राज्यातल्या पालकांची झोप उडाली. सोशल मीडियावर एका मुलाचं एक असं वेगळाच व्हिडिओ व्हायरल व्हायला, ज्यामुळे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसलाय. आता ज्या पालकांची मुलं शाळेत जातात ते वेगळे पालक ते घाबरलेले आहेत, कारण की एक असा प्रसंग घडलाय जो महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच घडला नव्हता. खरं तर बऱ्याच वेळा मुलं शाळेत जातात, ते अभ्यास करत नाही आणि की बऱ्याच वेळा सांगितलेले कामं ऐकत नाही किंवा कुठेतरी दुसरेच कामं करतात. पण या मुलीनं जे केलं ते आजपर्यंत कोणीच केलं नव्हतं. एक 8वीत शिकणारी मुलगी जी अत्यंत हुशार होती, आईवडिलांचं सगळं ऐकायची, पण आईवडिलाच्या दुर्लक्षामुळे मुलीच्या आयुष्यात एक अशी घटना घडली, ज्यामुळे देशातले सगळे आईवडील आता अक्षरशः घाबरलेले आहेत. वरवर पाहता ही घटना तुम्हाला साधी वाटेल. कदाचित तुम्ही म्हणाल की आम्ही आमच्या मुलाकडे लक्ष देतो, पण पहा, ही एक गोष्ट अशी आहे की कोणत्याच आईवडिलाच्या लक्षात येत नाही. किती हुशार आईवडील असू द्या, कसे पण असू द्या, कितीही वेळ ओव्हर असू द्या, त्यावर त्यांच्या मुलीच्या बाबतीत ही घटना घडत आहे. एक मुलगी जी खरोखर फार हुशार, नियमित शाळेत जायची, दररोज सांगितलेला अभ्यास करायची, आईवडिलांना एक ना एक शब्द ऐकायची, व्यवस्थित जेवायची, वेळेवर झोपायची, उठून व्यायाम करायची, एक आदर्श मुलगा. पण शाळेत जाताना तिच्यासोबत एक असा प्रकार घडला जो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उघडकीस आला. तेव्हा अक्षरशः आईवडिलाच्या पायाखालची जमीन सरकली. 5 महिन्याची ते प्रकार होता सुरू, पण आईवडिलांनी काहीच माहिती नव्हतं. जेव्हा तो प्रकार उघडकीस आला, ही बातमी व्हायरल झाली, तेव्हा अख्ख्या राज्यातल्या पालकांना सरकारकडे एक तातडीचा इशारा दिला. ती एक अशी चूक जी देशातल्या 99% पालकाकडून होते, पण त्यांना वाटते ती मुलीचा चूक आहे. पण ही पालकांची डोळे उघडणारी एक घटना तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. मग खरंच या 8वीत शिकणाऱ्या मुलीच्या बाबतीत काय घडलं होतं की ज्यामुळे सगळ्या पालकांची झोप उडाली? पालकांची नेमकी कोणती चूक होती की ज्यामुळे त्यांच्या सगळ्या मुलींना धोका होता? तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत जात असेल तर तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. 8वीच्या मुलीच्या बाबतीत काय प्रकार नेमका घडला की ज्यामुळे सरकारने सगळ्या पालकांना अर्जंट सूचना दिली? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणात सविस्तर रिपोर्ट. एक घटना जी 8वीत शिकणाऱ्या मुलीच्या बाबतीत घडली. ही घटना नागपूर जिल्ह्यातील एक छोट्याशा गावात घडलेली आहे. एक शांत गाव, ज्या गावात राहणारी एक मुलगी जी 8वीत शिकत होती. शाळेत अत्यंत हुशार, वेळोवेळी अभ्यास करायची, आईवडिलांचा शब्द खाली पडू देत नसायची. अगदी काही दिवसापासूनच तिच्या पोटात दुखायला लागलं होतं. साधारणपणे हे 15 दिवसापूर्वीच गोष्ट आहे. अतिशय चांगला अभ्यास करणारी मुलगी, निरोगी आहार, व्यायाम करणारी, आईवडिलांची एक ना एक शब्द ऐकणारी. पण गेल्या 15 दिवसापासून तिच्या पोटात त्रास वाढू लागला होता. अधूनमधून दुखायचं, पण 2 महिन्यापूर्वी तिचं पहिल्यांदा दुखलं होतं. त्यानंतर त्रास वाढूच लागला. सुरुवातीच्या घरच्यांनी दुर्लक्ष केलं, पण ज्यावेळेस तिच्या आईला पहिल्यांदा तिने सांगितलं, त्यावेळेस त्याची आई म्हणाली, बाई तू रात्री शिळा भात खाल्ला असावास, त्यामुळे दुखत असेल. आणि महिनाभरपूर्वी पुन्हा म्हणाली, आई माझं परत पोट दुखतंय. त्यावेळेस आई म्हणाली, रात्री तू काहीतरी खाल्लं असेल, तुला मी नको म्हटले होते तरी तू खाल्लं, त्यामुळे तुझं पोट दुखत असेल. 1 महिना दोनदा 3दा पोट दुखलं. त्यावेळेस तिने शिळी भाकर किंवा शिळा भात खाल्ली म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. पण यात पोटाचं कनेक्शन पुढे एका व्हायरल व्हिडिओमध्ये झालं आणि ज्याने अख्ख्या देशातल्या पालकांची झोप उडवली. सरकारने देखील सर्व पालकांना रेड अलर्ट दिला. मग काय होतं? त्या मुलीच्या पोट दुखण्यामागचं कारण काय होतं? त्याचं विचित्र कारण होतं की जे 8वीच्या मुलींनी लपवलं होतं. खरं तर या पोट दुखण्यामागचं एक कारण असं होतं की तिच्या आईच्या लक्षात येत नव्हतं. आईचं प्रत्येक वेळा शिळे खाण्याचं कारण लावलं होतं. पण पुढे पुन्हा एकदा 15 दिवसानंतर ती पुन्हा हे प्रकरण घडलं. जेव्हा डॉक्टरांचा रिपोर्ट आईच्या हातात दिला, तेव्हा आईच्या पायाखालची जमीन पुढे जाऊन सरकणार होती. आईवडिलांची कल्पना नसते. आईवडिलांनी वाटलं मुलं शाळेत जातात, शिकतात, अभ्यास करतात, चांगले मार्क पाडतात, पण त्यांना माहिती नसतं की मुलं या मार्कच्या आड, अभ्यासाच्या पलीकडे जाऊन असे काही उद्योग करत असतात जे कुणाच्याच लक्षात येत नसतं. आता त्या मुलीनं काही खाल्लं नव्हतं, सगळं व्यवस्थित करायची, तरी तिचं दुखणं राहायचं नाही. महिनाभरात 2दा त्रास झाला. 3ऱ्यांदा वेळेस तिला भयंकर त्रास वाढला, पोट दुखायला लागलं. मुलगी तक्रार करू लागली. मग अखेरीस आईला काळजी वाटू लागली. आईची परिस्थिती हलाखीची. आई मोलमजुरी करून कशातरी जगायची, त्यामुळे दवाखान्यात जाण्यासाठी इतक्या छोट्या कारणासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. आणि जर पूर्ण मजुरी बुडून जायची तर रोज बुडायची. पण एके दिवशी आईने निर्णय घेतला.
सगळं काम सोडून ती खाजगी दवाखान्यात त्या मुलीला नेण्याचा तिने निर्णय घेतला. मुलगी दवाखान्यात गेली. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली. डॉक्टरांनी आईला विचारलं, किती दिवसापासून दुखतंय? आई म्हणाली, 2 महिन्यापासून थोडं थोडं दुखतंय, पण गेल्या 15 दिवसात तिचा त्रास प्रचंड वाढलाय. डॉक्टराच्या डोक्यात काहीतरी आलं. डॉक्टरांची नजर आता अशा गोष्टीच्या पलीकडे वळाली होती की ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचा रंग असं बदललेला होता. तिच्या आईला ती पाहून भीती वाटली. डॉक्टराच्या काय लक्षात आलं असेल, त्यामुळे डॉक्टर तातडीने म्हणाले की हिच्या रिपोर्टची तपासणी करा. रिपोर्ट्स येण्याआधी आईच्या चेहऱ्यावर अत्यंत भीती आणि डॉक्टराचा चेहरा विचित्र रंगाने बदललेला होता. रिपोर्ट आली. रिपोर्ट आल्यानंतर ते धक्कादायक सत्य जगासमोर येणार होतं. जेव्हा डॉक्टरांनी ते सत्य तिच्या आईला तेव्हा सांगितलं, तेव्हा आईच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टर चकित झाले. डॉक्टरांनी तपासणी करायला लावली. तपासणी केल्यावर मुलीचा रिपोर्ट आला. मुलीचा रिपोर्ट डॉक्टरच्या हातात होता. डॉक्टर रिपोर्ट वाचत होते. प्रत्येक क्षणाला प्रत्येक शब्द वाचता वाचता डॉक्टराच्या चेहऱ्यावरचा भाव बदलत होता. मग त्या रिपोर्टमध्ये असं काय होतं? अखेर त्या डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली होती. डॉक्टर जो शब्द बोलणार होता तो अख्ख्या देशातल्या पालकांच्या अख्ख्या काळजाचा थरकाप उडवणारा शब्द होता. जे देशातल्या इतिहासात कधीच उघडलं नव्हतं, तो आता होणार होतं. अखेर आईचा चेहरा धक्क्याने पांढरा पडला होता. डोळ्यातलं पाणी येत होतं. ती गोंधळासारखी स्तब्ध झालेली होती. मग डॉक्टरांनी असं काय सांगितलं की ज्यामुळे आई घाबरली. देशाला हादरा बसला. नेमकं तिला असा कोणता आजार होता? त्या रिपोर्ट्समध्ये असं काय उघडकीस आलं? खरं तर तो रिपोर्ट्स म्हणजे या प्रकरणाचा पहिला अध्याय होता. कारण की रिपोर्ट सांगितल्यानंतर तिची आई हादरणार होती. सगळा देशाचा काळजाचा ठोका चुकवणार होता. पण त्याच्या मागचं कारण जे 2 दिवसानंतर उघडकीस येणार होतं, त्यांनी अख्ख्या मंत्रिमंडळाची झोप उडवणार होती. त्या डॉक्टरांनी सगळ्याला सांगायला सुरुवात केलं आणि सांगितलं तो रिपोर्ट साधासुद्धा नव्हता. त्या रिपोर्ट्सनंतर पोलीस तपास झाला. आता रिपोर्ट्स आणि पोलिसाच्या तपासाचा काय संबंध तुम्हाला आता पुढील मिनिटात समजेल. खरं तर डॉक्टरांनी रिपोर्ट घेतला. अगदी श्वास रोखून बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, तुमची मुलगी रिया गर्भवती आहे. होय, तुमची मुलगी रिया गर्भवती आहे. आता पहा, मुलगी 8वीत शिकणारी आणि तीही 4 महिन्याची गर्भवती. आता एका क्षणासाठी आईला विश्वास बसला नाही. डॉक्टरांना ती म्हणाली, पुन्हा तपासणी करा. डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली. रिपोर्ट तेच आलं. पण मुलगी गर्भवती झालीच कशी? आईवर डोंगर कोसळल्यासारखं झालं. सगळ्यात आधी रागारागात आईने तिच्या त्या मुलीचा राग व्यक्त केला. राग शांत झाल्यावर आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारायला सुरुवात केली. मुलीचा आत पाहिल्यावर सगळं सांगू लागली आणि मुलीला जो घटनाक्रम सांगितला तो सगळ्यात धक्कादायक होता. खरं तर हाच या प्रकरणाचा मुख्य अध्याय होता आणि ज्याने खरं तर सगळ्या देशातल्या पालकाचा काळजाचा ठोका चुकवायला सुरुवात केली. मुलगी गर्भवती होती हा प्रकार तर फक्त नॉर्मल होता, पण तिचं सत्य जे होतं ते खळबळजनक उडवणार होतं. आईने मुलीला घरी आणलं तेव्हा ती समोर आली आणि विचित्र गोष्ट जी पालकांसाठी धडा ठरणार होती ती आता रियाने सांगायला सुरुवात केली. रिया म्हणाली, मी रोज शाळेत जात होते. शाळेत जात असताना तिची एक मैत्रीण असायची. ती मैत्रीण तिच्या गल्लीच्या कोपऱ्यावर राहायची. रिया जिथून जायची त्या गल्लीत शेवटच्या टोकाला तिच्या मैत्रिणीचं घर होतं. तिची एक मैत्रीण होती. तिचं त्याच गावात राहायला सुरुवात केली आणि तिथे ते राहायची. रिया दरवेळेस तिच्या ती घरी जायची आणि तिथून त्या दोघींनी मैत्रिणी मिळून शाळेत जायच्या. त्यांची ती अगदी घट्ट. या मैत्रिणीला एक लहान भाऊ होता. तो रियापेक्षा 1 वर्ग लहान. म्हणजे तो त्या मैत्रिणीचा भाऊ 7वीत होता. आता मैत्रिणीचा भाऊ म्हणजे नक्कीच त्याच्याच एक मैत्रीण तयार झाली. मैत्रिणीचा भाऊ तो वयाने लहान असल्यामुळे कोवळ्या वयात त्याचं आकर्षण निर्माण झालं. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. रियाची जी मैत्रीण होती, मैत्रिणीने आईवडिला दोघेही शेतमजूर. ते बऱ्याच वेळेस सकाळी शेतात निघून जायचे. बऱ्याच वेळा शाळेला सुट्टी असायची. ते निघून गेलेले असायचे. त्यामुळे मैत्रिणीचा भाऊ घरात एकटा असायचा. मग कोणी मोठं नसायचं. मग हे पाहून रिया आणि मुलगा भेटायचे. कधी रिया त्याच्या घरी जायची तर कधी रियाच्या घरी ते यायचा. शाळेचं पुस्तक घेण्याच्या बहाण्यानं हे नात्याने करण्याने त्याचे एकांत क्षण मिळवायचा आणि एकांत क्षणाचा गैरफायदा त्यांनी घेतला. आणि 25 तारखेला जेव्हा मैत्रिणीने आईवडिलाचे घरी गावी गेले होते त्यावेळेस त्यांनी एक धक्कादायक प्रकार केला आणि तेच प्रकारचा वारंवार त्यांच्यासोबत होणं सुरू झालं. त्यांच्यामधलं त्या आकर्षणाचा जो काही होता भाग त्यांचे तेच रूपांतर झाले. पुढे त्याच्यामध्ये होणार होतं. तेव्हा घरात मोठी माणसं नसायची. तेव्हा त्यांना एकांत मिळायचा आणि त्या संबंधातून रिया गर्भवती राहिली. अखेर तिच्या पोटात सुरुवातीपासूनच दुखत होतं. आईने दुर्लक्ष केलं, पण इतर कुटुंबाने ते अक्षरशः सगळं उघडकीस आलं. तेव्हा त्या कुटुंबातल्या सदस्यांनी मुलाला बोलावलं. मुलाला विश्वासात घेऊन आचरण्यात विचारण्यात आलं. तेव्हा मुलाने जी कबुली दिली ते ऐकून आईवडिलाच्या पायाखालची जमीन सरकली.
मुलगा म्हणाला, आमचं एकमेकावर प्रेम आहे, आम्ही दोघं एकमेकासोबत लग्न करणार आहोत असं त्या मुलाने कबूल केलं. ते ऐकून तिथे उपलब्ध असणारे नातेवाईक, मुलाचे आईवडील देखील धक्का बसला. त्यांनी तक्रार केली, पोलिसाकडे कंप्लेंट केली. आता घडलेला जो काही प्रकार होता ते खरं तर हा खूप मोठा धक्कादायक प्रकार होता. खरं तर हा प्रकार 2022मध्ये घडला असण्याची शक्यता जो पुन्हा एकदा यूट्यूबवर चर्चेत आला आहे. ही घटना महाराष्ट्रात नसून बाहेरच्या राज्यामध्ये घडली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना खूप जास्त माणसांना प्रेरित करणारी नाही तर धक्का देणारी आहे. राज्यातल्या पालकांची खरंच तर झोप उडवणारी ही बातमी तुमच्यासमोर ठेवण्यात आलेली आहे. पण ही घटना आहे ही कुठेही घडलेली असली तरी पालकांसाठी हा धोक्याचा इशारा आहे. तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष का देत नाही? पालकांनो, आरसा दाखवणारा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला या घटनेविषयी काय वाटलं नक्की कमेंट करून कळवा. तुम्ही तुमच्या मुलांची काळजी कशा पद्धतीने घेता, कशा पद्धतीने लक्ष ठेवता कमेंटमध्ये तुमची पद्धत नक्की नोंदवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.